या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण, रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला। सर, बदलापुरामध्ये अजित पवार यांच्या पक्षाशी युती करण्याची घोषणा झाली असून शिंदेंना भाजपचा हा धक्का मानला जात आहे। स्थानिक भाजप आमदार किसन कथोरे व शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यामध्ये सध्या शाब्दिक युद्ध रंगल्याचं चित्र दिसतं। मी सगळं ते वर्तमानपत्रातून वाचतो आणि परंतु एक आहे की आता ठिकठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत। सगळ्याच ठिकाणी तिन्ही पक्षाच्या एकत्रित तिन्ही पक्षाची युती होईलच असं नाही। आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं किंवा तिथले कार्यकर्ते, तिथली लोकल परिस्थिती हे सगळं पाहून लोकल लोक जे आहेत तो निर्णय घेतील। तर त्याप्रमाणे काही ठिकाणी निर्णय होत, काही ठिकाणी असंही होऊ शकेल की राष्ट्रवादी आणि शिंदेची युती होईल आणि भाजप बाजूला राहील। काही ठिकाणी असंही होईल की भाजप शिवसेना होईल आणि आम्ही बाजूला राहू। ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत त्याच्या पुढे। सध्या एक नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सध्या रिक्त आहे। मागे आपण पाहिलं की भुसे आणि महाजन यांच्यामध्ये पालकमंत्री पदावर थोडासा अग्निपुरा रंगलाय। भुसे साहेब म्हणताय की पालकमंत्री पदासाठी ट्रम्प यांच्याकडे जावं लागणार आहे, ट्रम्प यांच्याकडे। हो हो, आता तुम्ही कुठे जाणार? मी पण ते ऐकलं ते महाजन आणि ते भुसे ट्रम्पकडे जाणार। आता एवढ्या लांब तर काय मी जाऊ शकत नाही ना। तर मी फार तर काय ते अजितदादा, मुख्यमंत्री फडणवीस साहेब किंवा शिंदेजी आणि फार लांब तर मोदी साहेब इथपर्यंत जाऊ शकतो मी। ट्रम्पकडे कुठे जाणार मी एवढ्या लांब? ती मंडळी जाऊ शकतात। गोपीचंद पडळकर यांनी एका मुलाखती दरम्यान असं वक्तव्य केलंय, मुस्लिमांसाठी भारत हे युद्धाचं माहेरघर असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकाचा एक त्यांनी हवाला दिलाय। पडळकरांकडून हे जे वक्तव्य करण्यात आलं त्याला नव्या वादाला आता होण्याची शक्यता। मी खरं म्हणजे काही ते वाचलेलं नाही आहे, म्हणजे असं कुठे काय आहे ते, पण मी पाहणार आहे ते बाबासाहेबांच्या पुस्तकात खरोखर काय म्हटलेलं आहे आणि त्यांना काय म्हणायचं आहे ते। दरम्यान पडळकर यांनी असं म्हटलंय की जयंत पाटलांचा एक डायलॉग होता की टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा असतो, मात्र मी टप्प्यात आणून कार्यक्रम करतो। खरं म्हणजे हा वाक्प्रचार जो आहे ना, सुधाकरराव नाईक जेव्हा मुख्यमंत्री होते ते जरा शिकारी होते, म्हणजे खरोखरच शिकारी होते ते। त्यांना ना शिकारीचं समजा त्यांची एक हॉबी होती। ते म्हणायचे असे की टप्प्यात आल्याशिवाय शिकार करायचे नाही, टप्प्यात आल्यावर शिकार करा। आता हा वाक्प्रचार काही लोक वापरतात, पण एक आहे की हे त्यांचं सांगली जिल्ह्यातलं जे आहे हे लोकल वादळ आहे या मंडळींचं। आता त्याच्यामध्ये काय आम्ही जास्त काही चर्चा करू शकत नाही। मुलाखती दरम्यान त्यांनी असाही गंभीर आरोप केला की जयंत पाटलांनी सांगलीमध्ये अनेक जमिनी लाटल्या, त्यामध्ये प्रामुख्याने रमेश पोरवाल जे होते त्यांचा हाताचा अंगठा घेऊन जमीन व शॉपिंग कॉम्प्लेक्स हडपण्यात आली, असाही त्यांनी गंभीर आरोप केला। मला त्याची काही जास्त काय आता कोणाची किती प्रॉपर्टी आणि काय आहे कोणी काय याची मला काही कल्पना नाही। त्यांना काही कल्पना, त्यांनी आता मग बघते काय करायचं पुढे। का मला काय लोकशाही आहे, मला काही कळत नाही। तर म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की मंत्र्यांनी याच्यात जायचं नाही। आता मला मग एक सांगा की ते सगळं संपल्यानंतर सुद्धा जरांगेच्या भेटीला मग विखे पाटील मंत्री कसे काय जाऊ शकतात? त्यांना काय सांगा तुम्ही मंत्री आहे, तुम्ही वर शांत राहा। आम्ही सुद्धा कोणाच्या विरुद्ध बोललो नव्हतो। आम्ही सांगितलं ठीक आहे, तुम्ही जर केलंच आहे ते तर आम्ही आता हायकोर्टाला चेक करू की बरोबर आहे का चूक आहे। आणि आम्हाला असं वाटतं की आमचं हे नुकसान आहे सगळ्यांचं मागासवर्गीयांचं। आणि मी कधी बोलायला लागलो त्याच्या विरुद्ध जरांगे, एवढं करून मी गप्प होतो, बघू काय होईल ते हायकोर्टात। पण तो जरांगे माझं नाव घेऊन येवल्याचा अलिबाबा काय नाही काय काय नाही काय काय बोला, म्हणून मला त्याच्या विरुद्ध बोलावं लागलं। बाकी आम्ही मराठा समाजाच्या विरुद्ध मी नाही,
मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं त्याप्रमाणे ते दिलेलं आहे. गणेशोत्सवाप्रमाणे आता छठ पूजा येते. मुंबईमध्ये या छठ पूजेचं हे असतं पूजा आणि त्याचा अनेक ताण आता महापालिकेवर येणार आहेत. मुंबई मुख्यालयाचे उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आढावा बैठक घेऊन त्याच्यासाठी असं आहे की हा छठपूजा जो आहे हा कार्यक्रम हा या वर्षाचा नाही आहे. गेली अनेक वर्ष जे आहे समुद्रकिनारी जे आहे मग झुला इकडे तिकडे ही मंडळी जी आहे छठपूजेचा कार्यक्रम करत असतात. ही UPचे जे काही आपले लोक आलेले आहेत मुंबई शहरामध्ये तो इतर ठिकाणी सुद्धा असतील. तर त्यांचा तो कार्यक्रम तो धार्मिक कार्यक्रम आहे असं मला वाटतं ते करतात. साहेब भेटीगाठींचं सत्र सध्या वाढलेलं आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या आईसह उद्धव ठाकरेंच्या काल पुन्हा भेट घेतली. 20 वर्षांनी ठाकरेंच्या आई या मातोश्रीवर गेल्या. मला स्वतःला पर्सनली मला आणि माझ्या कुटुंबियांना त्याचा खूप आनंद आहे. कुंदा वहिनी म्हणजे राज ठाकरेंच्या मातोश्री आणि माझी मिसेस आणि असा म्हणजे पत्रिका मास आहे त्या सगळ्या मैत्रिणी होत्या आणि देवधर्मासाठी दरवर्षी त्या जायच्या 1-2 वेळा. आणि आज त्या ठाकरे कुटुंबियामध्ये सर्वात श्रेष्ठ व्यक्ती त्या कुंदा वहिनी आहेत, सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती. त्यामुळे ही सगळी मंडळी जर तिथे गेली आहेत तर मला मनापासून त्याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे. संग्राम जगताप वारंवार आता विधान करतात. राष्ट्रवादीने त्यांना नोटीस देखील पाठवलेली आहे. त्यांनी असं विधान केलं होतं की या दिवाळीला फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा. सुप्रियाताईंनी सांगितलं की पक्षातर्फे त्यांना नोटीस देण्यात आली. नाही, एक तर मग त्या विधानाशी आम्ही सहमत नाही. ते फार चुकीचं विधान आहे. काय अशी विधानं करणं आणि ते काय म्हणतात ना एखाद्याने एक चूक केली मग दुसऱ्याने दुसरी चूक करायलाच पाहिजे अशातला काही भाग नाही. त्यामुळे आपण ज्यावेळेला फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जातोय आपला पक्ष असं म्हणतो त्यावेळेला हे आपल्याला शोभत नाही. परंतु त्या बाबतीमध्ये अध्यक्ष जे आहेत अजितदादा पवार ते स्वतः लक्ष घालत आहेत. काय करायचं असं आहे की ज्या काही तुम्हाला विधानं करायची त्याच्यामुळे पक्षाला फायदा झाला पाहिजे, नुकसान होता कामा नये याची काळजी आपण सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे, सर्वच पक्षाने घ्यायला पाहिजे. फडणवीसांची तुलना नथुराम गोडसेंशी करत नाही सपकाळांचं विधान आहे असं. फडणवीसांची तुलना नथुराम गोडसेंशी करत नाही हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान आहे तसं. आणि फडणवीसांचे मोडस ऑपरेटिव्ह नथुराम गोडसे प्रमाणेच आहे असं सपकाळांनी आरोप केला. काहीतरी आता काय वडाची चाळ पिंपळाला लावायचा काहीतरी प्रयत्न करायचा काहीच्या काय बोलायचं काय त्याला अर्थ आहे का मला सांगा या दोन्ही गोष्टींमध्ये. शिंदे मुख्यमंत्री असताना पदाचा गैरवापर केला असं विचार यांनी आरोप केलाय. कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री त्यांच्या कार्यकाळामध्ये पदाचा गैरवापर करून कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला असं राजन विचारे यांनी आरोप केला. कोणी आरोप केला? राजन विचारे राजन विचारे ठाण्याचे खासदार. मला काय माहिती नाही आणि कोणाला त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी काय न्यायसंस्था आहे त्यांच्याकडे जाऊ शकतात ना. ते विधानसभेला भाजपकडून मला पराभूत करण्याचा प्रयत्न झाला असं आत्राम यांनी हे केलंय. अमृत रावला डमी उमेदवार म्हणून उभं केलं, 5 कोटी लावले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा आत्राम यांचा आरोप. असं आहे, असं अनेक ठिकाणी झालं वेगवेगळ्या ठिकाणी. आता आमच्या येवल्यात नाही झालं का, आमच्याच पक्षात असलेल्या परंतु जरांगेच्या सांगण्यावरून काही लोकांनी आमच्या विरुद्ध प्रचार पण केला आणि आमच्या विरुद्ध मतदान पण केलं. तर आता त्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकल परिस्थितीनुसार निश्चितपणे काही घटना घडलेल्या आहेत. साहेब हे काम 100%च करतो अन्यथा करत नाही. दादांनी असं शरद पवारांसोबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा जो कार्यक्रम होता त्यात मला काही माहिती नाही कारण दादा सुद्धा पवार साहेबांच्याच तालमीत तयार झालेले आहेत. शेतकऱ्यांबद्दल बोलाल तर शेतकरी कपडे देखील ठेवणार नाही. बच्चू कडूंनी बाबासाहेब पाटलांना इशारा दिला. तर ठीक आहे, विरोधी पक्षामध्ये काही काही नेते जे आहेत ते थोडंसं जे आहे बोलण्यामध्ये कडक भूमिका घेत असतात आणि ज्या ज्या वेळेला निवडणुका अधिक जवळ येतात त्या त्यावेळेला सर्वच पक्ष जे आहेत विरोधी पक्ष आपल्या पद्धतीनं आणि सरकारी पक्ष आपल्या पद्धतीनं
अशा पद्धतीची विधानं काही चांगली असतात, काही वाईट असतात, काही लोकांच्या फायद्याचे असतात, काही लोकांना चिथावणी देणारे असतात. या सगळ्या गोष्टी चालतात. त्याला निवडणूक जवळ आलेली आहे. शिंदेच्या कार्यकाळात अनेक योजना सुरू झाल्या होत्या, त्यामध्ये आनंदाची शिधा महत्वाची योजना होती. त्यानंतर माझी शाळावर देखील आता लाल शेरा पडलेला आहे. आनंदाचा शिधा तर जरी यावर्षी जरी अडचणीत असते, कारण तुम्हाला कल्पना आहे आता, म्हणजे लाडली बहीण लाडकी बहीण 45,000 कोटी आपल्या ठेवल्या पावतो तो वेगळं, परंतु यावेळेला आपल्या शेतकऱ्यांवर जी आसमानी सुलतानी कोसळली त्याच्यामुळे 32,000 कोटी रुपये आपल्याला वाटावे लागतात. आता हे सुद्धा पैसे जे आहेत, लाडकी बहीण असेल किंवा शेतकऱ्यांना जी मदत करतोय त्या माध्यमातून ह्या गोरगरिबांच्याच घरामध्ये आता हे बघा ना, 45 आणि 30-32 म्हणजे किती झाले आता हे 70-73,000 कोटी झाले. पण एवढं सांगतो की पुढच्या वेळेला आपण त्यात नक्की विचार करू, आनंदाचा शिधा वगैरे जे काय. राज्यामध्ये आता मराठवाडी वाद सुरू असताना महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी अर्थमंत्री अजित पवारांवर एक गंभीर आरोप केला आहे. अजित पवार महाज्योतीला निधी वाटप करताना पक्षपातीपणा करतात. सारथी दादा पार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना निधी देतात, पण महाज्योतीच्या ओबीसी विद्यार्थ्यांना निधी देत नाही, असा हा गंभीर आरोप करण्यात आला. पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी तो आरोप केला. आता हे आरोप करतात, परंतु माझ्याकडे जेव्हा प्रकरण आलं आणि मी तर ते बजेटमध्ये झालेल्या ज्या काही होत्या गोष्टी त्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर त्या आता या डिसेंबरपर्यंत ज्या आहेत परवानगी मागण्यापर्यंत त्याच्यातली जी काही त्रुटी आहेत त्या कमी करता येतात. कर्नाटकात RSSचं राजकारण तापलंय. सरकारी शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी RSSच्या बंदी घालण्यात. कर्नाटकात RSS वरून राजकारण तापलंय. सरकारी शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी RSSच्या कारवाईवर बंदी घालावी. तर हे मला नाशिक आणि महाराष्ट्र त्याचाच विचार करता करता अडचणीचं झालं. तू मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा ही योजना बंद पडली. इशारा दिला आणि स्वतंत्र कबूतर पार्टी काढायचं त्यांनी शांतीदूत म्हणून अशी पार्टी काढणार आहे. याच्यामुळे नेमकं पुढे काय होणार आणि कसं होणार आहे कसं बघतो? आता मी काय सांगू, आपल्याकडे चर्चा हीच आहे. हत्तीवर, कुत्र्यांवर, कबुतरांवर लोकांपुढे प्रश्न खूप आहे. आता मला सुद्धा असं वाटतं की कधीतरी एक चिमणी पार्क काढावा, एखादं आणखी वेगवेगळे पक्षी आहेत ना, छान पोपट पार्क काढावा. असे जाऊन म्हणजे पार्क जर काढले वेगवेगळ्या पक्षांचे तर लोकांचं पण मनोरंजन होईल त्याचा एखादा पार्क काढला तर काय बिघडणार आहे? ते निवडणुकीत उतरणार आहे. निवडणुकीत उतरणार आहे. अरे लोकशाहीमध्ये कोणी उतरू शकत, तुम्ही उतरू शकता काय? डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर. आमच्याकडे सर्व त्वचारोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील. त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला.